नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. कविता या भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे, असे मत ज्येष्ठ कवी गझलकार रमण रणदिवे यांनी व्यक्त केलं. स्वरगंधार संगीत व साहित्य प्रसार संस्था पुणेच्या वतीने आयोजित सुनील हनवते यांनी लिहिलेल्या तुझ्या आठवणीत या कविता संग्रहाचे प्रकाशन रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सदाशिव डांगे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी गझलकार म. भा. चव्हाण, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे, श्री शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्या शोभा इंगवले, उद्योजक डॉक्टर बाळासाहेब इंगवले, साहित्यिक डॉक्टर दिलीप गरुड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नितीन केंजळे म्हणाले, सुनीलने ज्यावेळी मला त्याच्या कविता दाखवल्या तेव्हा मला विश्वासच बसला नाही की तो कविता करू शकतो, कारण सुनील हा शांत स्वभावाचा आहे. अशा शांत स्वभावाच्या मुलाने या चारोळ्या लिहिल्या म्हणजे त्याचा अध्यात्माचा किती अभ्यास झाला असेल हे समजते. अध्यात्माच्या अभ्यासाशिवाय माणसाला कवी पण येत नाही. कवी प्रत्येकाच्या अंगात असतो, पण कवीला बाहेर काढण्याचे काम अध्यात्म करत असते. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रदेश काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त भागात हिरवा चारा पाठवण्याच्या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. नगरसेवक मिलिंद काची यांच्या किवळे येथील शेतातील हिरवा चारा दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी पाठवण्यात आला. याचे उद्घाटन माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाछेड, आमदार शरद रणपिसे, उपमहापौर दीपक माणकर, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते. एलबीटी विरोधात आंदोलन करणारे काही व्यापारी झोपेचे सोंग घेत आहेत, त्यामुळे यामध्ये मार्ग निघणे अवघड झाले आहे. सरकार चर्चेसाठी तयार असताना व्यापाऱ्यांनी ताठर भूमिका घेऊन नागरिकांना वेठीस धरू नये अशी टीका करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जकात रद्द करा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. आता एलबीटी नको अशी भूमिका ते घेत आहेत. महापालिकेला उत्पन्न मिळण्यासाठी एलबीटी आवश्यक आहे. एलबीटीची नोंदणीची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवण्यात आली असल्याने छोट्या व्यापाऱ्यांना नोंदणीची गरज नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ताठर भूमिका घेऊन विरोधासाठी विरोध करू नये. लोकशाहीत विनंती, चर्चा करून प्रश्न सोडवता येतात, पण काही व्यापारी झोपेचे सोंग घेत असल्याने मार्ग निघणे अवघड झाले आहे. परंतु त्यांच्यावर इस्मानुसार कारवाईबाबत बोलणार नाही. हे सर्वजण आमचे सहकारीच आहेत, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. निवडणुका जवळ आल्याने या आंदोलनात विरोधक त्यांचे झेंडे वर काढत आहेत असे ठाकरे म्हणाले. यावेळी हिरवा चारा बैलगाडीने दुष्काळग्रस्त भागांसाठी पाठवण्यात आला. त्याचा प्रारंभ ठाकरे यांनी बैलगाडी चालवून केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी गुलाबराव सोनार यांची नियुक्ती करण्यात आली. सोनार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्याचा विचार करून त्यांची हवेली तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गुलाबराव सोनार यांना जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, सुरेश घोले, जिल्हा उपाध्यक्ष उल्हास शिंदे, हवेली तालुकाध्यक्ष राहुल चोरगडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सोनार म्हणाले, कृषी मंत्री शरद पवार यांचे पुरोगामी विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे कार्य करणार आहे. पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सध्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाला अवाढव्य फी व डोनेशन पद्धतीचा वापर शिक्षण संस्था करत आहेत. अत्यंत महागडे वैद्यकीय शिक्षण, सध्याची स्थिती आणि भावी दिशा या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत विश्वशांती केंद्र आळंदी माईस MIT शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी ही माहिती दिली. यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू
ICCARचे उपाध्यक्ष डॉक्टर S.N. पडान आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कराड म्हणाले, सध्या वैद्यकीय शिक्षणासाठी येणारा अवाढव्य खर्च व त्यानुसार आपल्या होतकरू मध्यमवर्गीय गुणवत्ताधारक पाल्यासाठी दर वर्षाला सुमारे 4 ते 6 लाख रुपयांची फी द्यावी लागते. ही बाब अजूनही ब्रिटिशांच्या कालावधीतील चुकीचे धोरण व पद्धतीचा अवलंब करत आहे. प्रथम वर्षाला केवळ 100 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणारे मेडिकल आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किमान 700 खाटांचे व बेडचे अद्ययावत रुग्णालय असणे आवश्यक होते. त्याचबरोबर MCI नवी दिल्ली यांच्या नियमानुसार किमान 220 प्राध्यापक आणि शिक्षक तसेच 280 नर्सेस, 340 कर्मचारी असे एकूण 840 कर्मचारी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे 300 ते 350 विद्यार्थ्यांची एकाच हॉलमध्ये एकत्रितपणे परीक्षा घेण्यात येते. यामुळे कॉम्पिटिशन वाढले आहे. डोनेशन व कॉम्पिटिशन हे दोन शब्द संपूर्ण भारत देशातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक शिक्षण क्षेत्राला जणू कलंकच ठरलेले आहे. मॅनेजमेंट व NRI कोट्यातील विद्यार्थ्यांना भरावे लागणारे अतिरिक्त शुल्क महाराष्ट्र शासनाने ठरवून द्यावे आणि त्याची रीतसर पावती देण्याचे बंधनकारक करावे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक निश्चितपणे कमी करता येईल असेही कराड यावेळी म्हणाले. वन विभागाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. महापालिकेने पर्वती पाचगाव येथील झोपडपट्टीवासियांना वन विभागाने दिलेल्या नोटिसा आणि येथील रहिवाशांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली वन अधिकाऱ्यांना घेराव घातला. भगवान वैराट म्हणाले, रहिवाशांनी मूळ मालकाकडून या जागेचा प्रत्यक्षात ताबा मिळवलेला आहे. या ठिकाणी कच्ची घरे बांधून त्यांची नोंद तत्कालीन ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली आहे. हा परिसर महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर त्याची गुंठेवारी करून त्यांना बांधकाम परवाना देण्यात आला. त्या ठिकाणी आता टुमदार घरे बांधण्यात आली असून मूलभूत सुविधा देखील संबंधित खात्यांनी पुरवल्या आहेत. मात्र वनरक्षक अधिकाऱ्यांमार्फत अचानक या झोपडपट्टी वासियांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासाठीची ताबारेषा वन खात्याने ठरवणे गरजेचे होते. त्यामुळे येथील रहिवाशांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा या मागणीचे निवेदन ही उपवन संरक्षण राजेंद्र कदम यांना देण्यात आले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. B. Civil, Computers, Electronics, Electronic and Telecommunications, IT and Mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने डॉक्टर वीरा करंदीकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या श्रद्धांजली सभेमध्ये प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे, विद्याधर ताठे, मुकुंद अनगळ, रवींद्र घाटपांडे यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी बोलताना देशपांडे म्हणाले, करंदीकरांच्या श्रद्धांजलीसाठी संस्थेला आज एकत्र जमावे लागले. हा संस्थेच्या जीवनातला सर्वात वाईट दिवस आहे. करंदीकरांबद्दल बोलेल तेवढे कमीच आहे. समाजामध्ये करंदीकरांचा परिचय समान प्रबोधन हाच होता. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे राष्ट्रसेवेसाठी खर्च केले होते. करंदीकर नोकरी करण्याआधी काही काळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. त्यानंतर ते प्राचार्य म्हणून आयुष्यभर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज आणि सांगली महाविद्यालयात कार्यरत होते. ते एक चांगले प्रोफेसरही होते. ताठे बोलताना म्हणाले, समाजात खूप कमी लोक असे आढळतात ज्यांना स्वतःचे वर्णन करता येते. करंदीकरांमध्ये असे मूर्त रूप दिसून येते. त्यांना स्वतःचे सुप्त वर्णन करता येते. मला खूप कमी वेळ त्यांच्या सहवासात घालवायला मिळाला. ते जेव्हा तरुण भारतमध्ये काम करत होते तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.